आज ऐकूया नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 21 मच्छिंद्रांचे स्त्री राज्यातून निर्गमन। मी सांगितलेले हे गोष्टीरूप अध्याय जर आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मारुतीच्या सांगण्याप्रमाणे मैनाकिनीने गोरक्षाला खूप लळा लावण्याचा प्रयत्न केला। आई मुलाचे करते तसे ती त्याचे मायेने लाड करीत असे, पण तो तिच्या लाडांमुळे भोगाकडे वळत नसे। वेळ व संधी सापडताच तो मच्छिंद्राला तेथून निघण्यासाठी उद्युक्त करी आणि मच्छिंद्रही त्याला मी येथून हा देश सोडून तुझ्याबरोबर येतो अशा आणाभाका करी। एके दिवशी रात्रीच्या वेळी मच्छिंद्र मैनाकिनीला म्हणाला, गोरक्ष मला येथून घेऊन जाईन असे म्हणतोय। दुसऱ्या दिवशी मैनाकिनी गोरक्षाला म्हणू लागली, गोरक्षा, तू व मीननाथ मिळून आता हे राज्य सांभाळावे। आम्ही अबला तुझ्या आसऱ्याने राहू। अन्न वस्त्र मिळाले तरी पुरे। राज्य तूच कर, मीननाथाला पण सांभाळ। गोरक्ष म्हणाला, मला काय करायच्या आहेत या गोष्टी? मीच गुरूंना घेऊन तीर्थयात्रेला जाणार आहे। मैनाकिनी म्हणाली, निदान 6 महिने तरी राहा, मग पाडवा आला की तुम्ही जा। ते त्याने मान्य केले। तेव्हा त्या 6 महिन्यात स्त्री, संपत्ती, खाद्यपेये, वस्त्रप्रावरणे इत्यादी अनेक लोभ व मोह त्याला दाखवले, पण त्याच्यावर कशाचाही परिणाम झाला नाही। एका सुंदर तरुण मुलीला त्याच्याजवळ सोंगट्या खेळण्यासाठी पाठवले। तिने त्याला वश करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याही बाबतीत तो हरला नाही। तो अलिप्तच राहिला आणि पाडवा आला। सर्वत्र आनंदी आनंद होता, पण मैनाकिनी दुःखी होती। आता मच्छिंद्र गोरक्षाबरोबर नक्की जाणार होता। त्याची गुरुभक्ती तिच्या प्रेमाहून प्रभावी ठरली होती। ती पतीच्या विरहाच्या कल्पनेने उदास निराश झाली होती। गोरक्षाने त्याच दिवशी मच्छिंद्रनाथापुढे झोळ्या, शिंगी वगैरे नाथ संप्रदायाचा वेश आणून ठेवला व म्हटले, महाराज, आता हा वेश घ्या, आता आपण निघायला हवे। मैनाकिनीने रडत रडत गोरक्षाची विनवणी केली। भोजन तरी करून जा। ते दोघांनी मान्य केले। मग ती विचार करून म्हणाली, या मीननाथाला पण आपण बरोबर घ्यावे। त्याला तुमच्याशिवाय इथे मजजवळ मुळीच करमायचे नाही। तेव्हा मीननाथही जायला तयार झाला। त्यालाही नेण्याचे नाथांनी ठरवले। राजवाडा सोडून जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा गोरक्षाच्या नकळत मैनाकिनीने सोन्याची एक वीट मच्छिंद्राच्या झोळीत ठेवली। वाटेत संकटकाळी ती उपयोगी पडेल असा तिचा विचार होता। गावातील स्त्रियांना टाळून गोरक्ष निघाला। गोरक्षाच्या विनवण्या करीत मैनाकिनी त्याच्या मागोमाग निघाली। पती व पुत्र यांना ती जास्तीत जास्त वेळ डोळ्यात जणू साठवत होती। तेव्हा तिचा शोक आवरला जावा म्हणून गोरक्ष त्वरेने निघाला। तो मच्छिंद्रांना म्हणाला, गुरु महाराज, लवकरात लवकर या जंजाळातून तुम्ही बाहेर पडा। तो मैनाकिनीला म्हणाला, येथे उपरिचर वसू येतील तोपर्यंत वाट पहा, ते तुझी येथून मुक्तता करतील। ते तिघे नंतर सीमेपलीकडे गेले। त्यावेळी गोरक्षाच्या मनात आले, ज्या गुरूंनी शिष्याला मायामोहातून सोडवायचे ते स्वतःच मायेत गुंतले। मारुतीच्या मैत्री खातर त्यांच्या विरक्त जीवनाला हा संसाराचा उपसर्ग लागला। गोरक्षाने अशा गुरुला मोहातून सोडविले, बाहेर काढले। धन्य तो शिष्य, धन्य ती गुरुभक्ती। तिकडे मैनाकिनी आक्रोश करू लागली। मीननाथाचे खेळ, मच्छिंद्राने वापरलेल्या वस्तू कवटाळून आठवणी काढून रडू लागली। त्याच वेळी उपरिचर वसू अंतरिक्षातून विमानाने जात होता। त्याने तिचे रडणे ऐकले। तेव्हा त्यांनी विमान खाली वळवले। तो मैनाकिनीला म्हणाला, तुझी शापातून मुक्तता झाली आहे। आता मी तुला सिंहल द्वीपात परत न्यायला आलो आहे। मैनाकिनी चकित झाली। तिला आपण मैनाकिनी नसून पद्मिनी आहोत व शापामुळे इथे आलो या गोष्टीचे स्मरण नव्हते। फलश्रुती, या 21व्या अध्यायाच्या पठणाने गतजन्मीच्या गोहत्येचे पाप नष्ट होईल व वाचक तपोलोकात जाऊ शकेल। अशा रीतीने गोष्टी रूपात नवनाथ भक्तिसार अध्याय 21 संपन्न झाला।